नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलला। आज आपण घेणार आहोत मराठी वर्णमाला या विषयावरती महत्त्वाचे सोपे साधे अत्यंत महत्त्वाचे। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मराठीतील किती स्वर दीर्घ मानले जातात? पर्याय 1 5, पर्याय 2 6, पर्याय 3 7, पर्याय 4 8। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। मराठीमध्ये एकूण 6 स्वर जे आहेत ते दीर्घ मानले जातात। आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ओष्ठ्य व्यंजन आहे? आणि आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 ट, पर्याय क्रमांक 2 च, पर्याय क्रमांक 3 म, पर्याय क्रमांक 4 ग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म हे ओष्ठ्य व्यंजन आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते तालव्य व्यंजन आहे? पर्याय 1 ट, पर्याय 2 च, पर्याय 3 म, पर्याय 4 प। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 च हे तालव्य व्यंजन आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, ळ या अक्षराचा उच्चार कोणत्या स्थानावरून होतो? पर्याय 1 दंत, पर्याय 2 ओष्ठ्य, पर्याय 3 मूर्धन्य आणि पर्याय 4 कंठ्य। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मूर्धन्य। आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते अक्षर महाप्राण नाही? पर्याय 1 ख, पर्याय 2 घ, पर्याय 3 झ, पर्याय 4 द। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द हे अक्षर महाप्राण नाही। आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता स्वर दीर्घ स्वर आहे? पर्याय 1 ई, पर्याय 2 उ, पर्याय 3 अ आणि पर्याय 4 ई। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ई हे स्वर दीर्घ स्वर आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मूर्धन्य व्यंजन आहे? पर्याय 1 क, पर्याय 2 च, पर्याय 3 ट, पर्याय 4 प। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ट हे मूर्धन्य व्यंजन आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, झ हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे? आपले पर्याय आहे पर्याय 1 अल्पप्राण, पर्याय 2 महाप्राण, पर्याय 3 अर्धस्वर आणि पर्याय 4 अनुनासिक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाप्राण। झ हे महाप्राण प्रकारचे व्यंजन आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, मराठीत किती महाप्राण व्यंजने आहे? पर्याय 1 10, पर्याय 2 12, पर्याय 3 15, पर्याय 4 20। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10 महाप्राण व्यंजने आहेत।